प्रश्न बघा, किती सरळ व्याज दराने म्हणजे तुम्हाला दर काढायचा आहे, काला किती टक्के दर आहे तो काढायचा आहे. 250 रुपयाची म्हटलं ही मुद्दल झाली. 4 वर्षात 300 रुपये रास होते. व्याज म्हणजे कसं ना, रास वजा मुद्दल, म्हणजे 300तून जर तुम्ही 250 वजा केला तर तुम्हाला व्याज मिळेल 50 रुपये. ठीक आहे. सरळ व्याज म्हटले मग सरळ व्याजचा फॉर्म्युला वापरणार. सरळ व्याज सूत्र काय सांगा, व्याज बरोबर मुद्दल गुणिले तुम्हाला दर काढायचा आहे गुणिले कालावधी दिलाय 4 वर्ष भागिले 100. ठीक आहे. 100 गुणिले 50 यांचा तिरकस गुणाकार होईल. 100 गुणिले 50 आणि छेदामध्ये 250 गुणिले 4. 250 गुणिले 4 मग तुम्हाला दर भेटेल, लक्षात ठेवायचं. ओके. या शून्याला मी हा शून्य घालवतो. 25 चोक 100. या 4ला 4 गेले, राहिले फक्त किती सांगा 5. मग दर किती झाला सांगा, 5%.